नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता इकडे तारिणी, त्याचबरोबर केदार, युवराज आणि निशी 2 दिवस माहेरी राहून पुन्हा आता आलेले असतात, ते म्हणजे खांडेकरांच्या घरी. मग तारिणी निशीच्या रूममध्ये आलेली असते. तारिणीने सगळ्यांच्या समोर सांगता सांगता ती गप्प बसलेली असते, ते म्हणजे निशी प्रेग्नंट आहे. मग तारिणी येते आणि निशीच्या रूममध्ये तो डबा पाहते लाडवाचा. तो लाडवाचा डबा पाहिल्यानंतर तारिणीला धक्का बसतो. त्यामध्ये लाडू असतात. मग तारिणी निशीच्या आईला फोन करते आणि तिला विचारू लागते, की हे जे लाडू आहेत ते कसले आहेत आणि काय आहे? आणि मग फोन ठेवल्यावर तारिणीने जी सनसनीत कानाखाली निशीच्या लगावली आहे, ती कशासाठी? तर निशी खोटं बोललेली होती. कारण निशी ही प्रेग्नंट नाही आहे. तारिणीबरोबर ती खोटं बोललेली होती, म्हणून तारिणीने निशीचं थोबाड फोडलं. हे सगळं का होणार आहे? कशा पद्धतीने होणार आहे? ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता निशी आणि त्याचबरोबर तारिणी दोघीही आता बेलसरेंकडे राहायला गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर केदार आणि युवराज म्हणजे बेलसरेंचे जावई ते सुद्धा आलेले आहेत. तिथे गेल्यानंतर प्रत्येक वेळेस केदारचा अपमान होत असतो. ह्या गोष्टीचं तारिणीला खूप वाईट वाटत असतं. केदार शांत असतो. केदार काहीच बोलत नाही आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग शेवटी आता डिंक लाडू निशीच्या लाडक्या आईने निशीसाठी स्पेशली बनवलेले असतात, का तर निशीला आवडत असतात म्हणून. आणि मग निशीला ते लाडू दिले जातात, युवराजलाही दिले जातात. निशी मात्र युवराजच्या ताटातून तो लाडू उचलते आणि स्वतः खायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि मग सगळ्यांच्या समोर तारिणी तिचा हात पकडते आणि तिला सांगू लागते, की हे लाडू तू खायचे नाहीत, का तर हे लाडू उष्ण आहेत, तुला चालणार नाही. सगळे म्हणतात का? सुमी म्हणते, अगं तिला किती आवडतात ते लाडू, माहिती आहे ना तुला, मग खाऊ दे ना तिला. तेव्हा निशीला तारिणी सांगू लागते, की अगं सुमी कसं खाऊ दे तिला, तिला उष्ण लाडू नकोय खायला या अवस्थेमध्ये. तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात, परंतु रेखा शांत राहते आणि रेखा म्हणते, शांत राहा सगळेजण, बरं निशी राहू दे, आता नको खाऊ, नंतर खा, असं म्हणत रेखाने ते लाडू थांबवलेले असतात. मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की आता झोपायचं कुठं? कारण बेलसऱ्यांच्या घरामध्ये तेवढी जागा नाही आहे, स्पेशल रूम नाही आहेत प्रत्येकाला द्यायला. मग मात्र युवराज आणि त्याचबरोबर निशी दोघंही तिथं असतात आणि मग युवराज आणि निशी दोघंही बोलत आहेत. तेव्हा मात्र युवराज म्हणतो, की मी घरी जातो, तुम्ही बघा काय करायचं ते. तेव्हा मात्र इकडे तारणी म्हणते, की बेलसऱ्यांचं घर एवढं पण छोटं नाही आहे, की त्यामध्ये माणसांना सामावून घेता येणार नाही. मग आतल्या रूममध्ये आता निशी आणि युवराज झोपायला जातात. तर सुमी मात्र केदार आणि तारिणीबद्दल बोलत असते. तर लगेचच रेखा म्हणते, असं पण केदार बाहेरच्या रूममध्ये राहत होता ना, आताही राहतील ते दोघं बाहेरच्या रूममध्ये. आणि त्या बिचाऱ्या दोघांना बाहेरच्या रूममध्ये पाठवलं जातं. इकडे निशी आणि युवराज म्हणतो, की या रूममध्ये ना खरंच स्वच्छता नाही आहे, मला त्रास होतोय, हे सगळं साफ करावं लागणार आहे. निशी म्हणते, युवी काय होतं तुला? युवी काय होते? आता हे निशी जी आहे ती खूपच लाडाकुडात वाढलेली असते आणि तिचे नखरे सुरू होतात. तेव्हा मात्र युवराज म्हणत असतो, की मला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, हे सगळं साफ केलं पाहिजे. खरं तर युवराजला असं वाटत असतं, की दिवाळीत यांनी सगळ्यांनी मला कामाला लावलेलं, आता मी यांना कामाला लावणार आहे. तर इकडे केदारच्या रूममध्ये पण आता पसार असतो, स्वच्छता नसते. आता झोपायचं आहे. तारिणीने तर हातात झाडू घेतलेला असतो आणि केदार आणि तारिणी साफसफाईला लागलेले आहेत. खरं तर केदार आणि तारिणी या दोघांच्या मैत्रीची सुरुवात त्या रूमपासूनच झालेली आहे. इकडे युवराज मात्र आता सगळ्यांना कामाला लावत आहे. रेखा, मालती सगळेजण आता तिथं कामं करत आहेत. सगळ्या घराची साफसफाई करायला घेतलेली आहे आणि युवराज आणि निशी दोघंही बेडवर बसून आहेत. खरं तर युवराजने मालती आणि रेखाची वाटच लावलेली आहे. तो म्हणत असतो, की आता खरी मजा येणार आहे. दिवाळीत यांनी माझ्या हातात पोछा दिलता ना, आता बसा म्हणावं, असं म्हणत मजा घेतच बसलेला असतो. तर इकडे तारिणी आणि त्याचबरोबर केदार या दोघांनी छान अशी रूम आवरलेली असते आणि जेव्हा बेडशीट टाकत असतात तेव्हा मात्र त्या बेडशीटीला खूप मोठं होल पडलेलं असतं आणि युवराज तारिणीकडे पाहत असतो. तिचा चेहरा त्यात त्याला दिसत असतो. गोड अशी स्माईल चेहऱ्यावरती असते आणि तारिणीसुद्धा इकडे केदारकडे पाहत असते. सॉरी, मगाशी मी चुकून युवराज बोललेले होते. तर इकडे आता तारिणी, केदार राहतात एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी मग सुमीला म्हणतात, की सुमी आता आम्ही निघतो, बस झालं पाहुणचार. आणि मग तारिणी, केदार, युवराज त्याचबरोबर निशी सगळेजण आता घरी आलेले असतात. मग घरी आल्यानंतर तारिणी आता निशीच्या रूममध्ये आलेली असते आणि तारिणी पाहते तर काय, तो डबा तिला दिसतो. मग तो डबा बेडच्या खालचा ती काढते आणि त्या डब्यात काय आहे ती पाहू लागते. निशीला ती विचारते, निशी या डब्यात काय आहे? तेव्हा त्या डब्यामध्ये लाडू असतात
आणि त्यात पण एकच लाडू राहिलेला असतो, तोही अर्ध्या अर्धा 2 तुकड्यांमध्ये. तारिणी तिला विचारते, निशी हे लाडू कोणी खाल्ले आणि कधी आणले होते? तेव्हा ती सांगते की आईकडून आणले होते. आणि मग आता तारिणीला राग येतो. तारिणी त्या क्षणी आता निशीच्या आईला फोन लावते. निशीच्या आईला म्हणते की निशीच्या आई, मला ना निशीच्या रूममध्ये ना एक डबा सापडलेला होता. तर निशीची आई लगेच सांगू लागते की तो निशीसाठी आहे. त्यामध्ये डिंक लाडू दिले होते तिला आवडतात म्हणून. अजिबात त्याला तू हात लावायचा नाही असंही सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता निशीला राग आलेला असतो. निशी म्हणत असते की ही का माझी एवढी चौकशी करते. तारिणी म्हणत असते की ठीक आहे. निशीच्या आईनं फोन ठेवलेला असतो. तारिणीला खूप राग येतो आणि तारिणी म्हणते की बस निशी, आत्ताच्या आत्ता मला सगळं सांगायचं आहे की काय आहे हे सगळं. तू माझ्याशी खोटं बोललीस ना, तू प्रेग्नंट नाही आहे ना, असं म्हणत तारिणीचा पारा चढलेला असतो आणि तारिणीने हात उचललेला असतो आणि ती निशीकडे पाहत असते. निशीला म्हणत असते की सांग मला आत्ताच्या आत्ता. कारण तारिणीला आठवतं की तेव्हा घरीसुद्धा निशीच्या समोर लाडू आल्याबरोबर तिनं खायला सुरुवात केलेली असते. तो प्रसंग तिला आठवतो. त्याच वेळी निशी, तारिणी सगळेजण आहेत, तो प्रसंग तिला आठवतो आणि निशीला तेव्हा तारिणीने लाडू खाऊ दिलेले नसतात. पण आता मात्र तारिणी मागच लागलेली असते की हे सांग मला, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की हे लाडूचं काय केलेलं आहेस. ती निशीला जाब विचारू लागते. निशीला म्हणते की म्हणजे तू डिंक लाडू खाल्लेत याचाच अर्थ तू प्रेग्नंट नाही आहेस. निशी प्रेग्नंट नाही आहे. तेव्हा निशी तिथून निघालेली असते. तारिणी म्हणते खरं बोलायचं, खरं बोल असं म्हणत तारिणीने खानदेशी निशीच्या कानाखाली वाजवलेली असते. निशी पाहतच राहते. निशी म्हणते काय बोल करतेस तू हे सगळं, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची. तारिणी म्हणते बोल खोटं, तू अजून खोटं बोल, कारण तू प्रेग्नंट नाही आहे. फक्त हे सगळं नाटक केलेलं, हे सगळं मला कळलेलं आहे असं म्हणत तारिणी सणसणीत अशा निशीच्या कानाखाली देऊ लागते. म्हणजे निशी प्रेग्नंट नसल्याचं सत्य तारिणीच्या समोर आलेलं आहे. निशी खोटं बोललेली होती. पण या खोटारड्या निशीला कुठं माहिती आहे की याच्यामध्ये तारिणीचा फायदा नाही आहे, तर निशिनीचा फायदा होता. म्हणूनच निशी हे तारिणी हे लग्न मोडत असते. परंतु या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता मात्र निशीची मजल वाढत चाललेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.